ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्या, बहे ग्रामस्थांची मागणी। सांगलीतल्या बहे ग्रामपंचायतीचा हा ग्रामसभेत ठराव। ग्रामस्थांनी ठरावाचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांना दिलं। बुलढाण्याच्या खामगावमध्ये बनावट उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला तयार करण्याचा डाव फसला। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेच्या नावे बनावट दाखले काढण्याचा हा डाव। पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तिघांवरही गुन्हा दाखल। उजनी धरणावर होणारं जलपर्यटन स्थळ रद्द करा। धरणग्रस्त शेतकऱ्यांचा उजनी धरणामध्ये जलसमाधी करण्याचा इशारा। पालकमंत्री नियुक्ती होऊन सुद्धा कालवा समितीची बैठक ठरेना। खडकवासला प्रकल्पातून शेतीला आणि शहराला किती पाणी मिळणार हे आता बैठकीत ठरणार। नवीन महाबळेश्वरमध्ये आणखी 294 गावांचा समावेश। सातारा, जावळी, पाटणमधील गावांचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे, तर मंजुरी मिळाल्यास MSRDC नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार। PMRDA राबवणार नदी सुधार योजना। मुळा आणि मुठा नदी सुधार योजना प्रकल्पासाठी या ठिकाणी आता प्राधिकरणाकडून सल्लागार नेमण्याची प्रतिक्रिया सुरू। राज्यातील GBS बाधितांची संख्या ही 158 वर। 127 रुग्णांमध्ये आजाराचं निदान, तर 5 संशयास्पद GBS बाधितांच्या मृत्यूचीही नोंद। GBSच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार, तर पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याच्या आरोग्यमंत्र्यांच्या सूचना। पुण्याच्या लोणावळ्यामध्ये एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवास। जीवघेण्या स्टंटचा व्हिडिओही समोर। पिंपरी चिंचवडमध्ये बिबट्याच्या रेस्क्यूचा थरार। निगडी प्राधिकरणातील हा प्रकार, तर बिबट्याला जेरबंद करण्याचं ध्येय।